इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। खासदार नवनीत राणा यांनी चर्चेत येण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आरोप केले आहे। या संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना उत्तर दिले आहे। नवनीत राणा यांनी तुम्हाला पुन्हा चॅलेंज केलेलं आहे, अमरावतीत येऊन पाडून दाखवा, काय नेमकं उत्तर? मी नाही का एक म्हण यूट्यूबवर बघितलेली आहे, फेसबुकवर बघितलेली आहे, अगर किसी बदतमीज़ इंसान से बहस हो तो हार मान लेना चाहिए, क्योंकि इंसान कितना भी अच्छा हो कुत्ते से अच्छा भोग नहीं सकता। मी याच्या बाबतीत बोलत नाही या महिलेच्या, पण ज्या प्रकारे ही महिलेची भाषा जी वापरत आहे, मला सांगण्यात आलेलं आहे ती SCची आहे, SC कॅटेगरीमध्ये निवडून आलेली आहे। मग तिला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी वाचली की नाही वाचली मला माहीत नाही आहे, पण त्या लोकसभामध्ये फक्त भाजप प्रणित आहे, भाजपच्या तिकीट तिला पाहिजे म्हणून संविधानात विसरली असेल तर ह्या संविधानामध्ये कुठलाही असा हे नाही आहे की कुणाला तुम्ही बळजबरीने जबरदस्ती करून हे तुम्हाला सांगावेच लागेल। असदुद्दीन ओवैसी साहेबांनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामचा आदर करतो, आम्ही नथुरामचा आदर करत नाही। हे नथुराम सारखे लोक आहे ज्यांच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहे। पण ही महिलेच्या बाबतीत आपण काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं, उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे। म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे। यावेळी तिला ओवैसी साहेब मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी। आम्ही जास्त अशा महिलांना महत्त्व देत नाही आहे, कारण खूप चीप लेवलची ती पॉलिटिक्स करते ते। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।